लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, संजय मालक किंवा आमचे सर्व भीम सैनिक जे प्रामाणिकपणे पहिल्यापासून या घटनेसाठी झटतायत. आज आम्हाला कुठेतरी स्वप्नात पण वाटत नव्हतं की एवढा मोठा भव्यदिव्य पुतळा होईल. पुतळ्याचं आगमन 28 तारखेला होतंय. तर मी सर्व समाज बांधवांना, माझ्या तालुक्यातील प्रत्येक युवकांना सांगू इच्छितोय की जसं आम्ही कुठल्या तर देवाच्या ज्या डॉल्बी त्याच्यात नसतोय त्याच्यापेक्षा आज माझ्या बाबाचा, माझ्या वडिलांचा, आमच्या समाजाची अस्मिता कुठेतरी जयसिंगपूर नगरीत येत आहे. तुम्ही तिथं यावं, सर्वांनी उपस्थित राहावं आणि खरोखर एक 2025ला जल्लोष आणि या महाराष्ट्राला इतिहास होईल एवढ्या लोकांच्या साक्षीनं आपण त्या पुतळ्याचं आगमन करायचं आहे आणि आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. 28 तारखेला बाबासाहेबांच्या मूर्तीचं आगमन होणार आहे. तसेच आपण सर्वजण उपस्थित राहावं. आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रथ आपल्याला येतोय आणि त्याचं घोसवडच्या नगरीनं मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे. त्याचं कारण की 2014 मध्ये माननीय यड्रावकर साहेब आमदार आणि संजय पाटील यड्रावकर यांनी आपल्याला अभिवचन दिलं होतं की आम्ही निवडून येऊ अगर नाही येऊ, आंबेडकरांचा पुतळा जयसिंगपूर नगरीमध्ये आम्ही साकार करणार. त्याला 11 वर्ष लागली. असं नका, पण आपल्याला आनंद आहे की आपण 28 तारखेला बाबासाहेबांचा पुतळा येतोय आणि त्याचं उत्साहानं स्वागत आपल्याला करायचं आहे. आणि मी माझ्या परिवारासह, आमच्या घोसरगावच्या संपूर्ण लोकांसह मी जयसिंग महाराजांच्या नगरीमध्ये जयसिंगपूरमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्वागतासाठी येणार आहे. जय भीम, जय भारत.